चिंच म्हणजे इमली, चिंचोका याच्याने काय होतं, पचन चांगलं होतं, तरीसुद्धा तोंडाला पाणी सुटतं, पोटामध्ये वेगवेगळ्या गाठी. नमस्कार मित्रांनो, आपण पाहत आहात कुलकर्णी आयुर्वेद हे यूट्यूब चॅनल आणि याच्यामध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण चिंच म्हणजे इमली या वनस्पतीविषयी बोलूया. याचा खूप मोठा वृक्ष सगळीकडे आपल्याला बघायला मिळतो आणि याचं फळ ज्याला चिंच असं संबोधतात, एक शेंग असते, त्याच्यामध्ये चिंचोका म्हणून एक बी असतं आणि हे आंबट चवीचं फळ आहे आणि ही वनस्पतीत संबंध आंबट आहे. हिची पानं जरी आपण कोवळी खाल्ली ना तर तीसुद्धा आंबट लागतात आणि चिंच जी असते ती आंबट आणि गोडसर असते. आणि हे जे फळ आहे हे वेगवेगळ्या व्याधीमध्ये, आजारामध्ये आपल्याला वापरता येतं. विशेषतः चव येण्यासाठी आपण वरणासोबत, भाजीसोबत चिंचेचा वापर नेहमी करत आलेलो आहोत. याच्याने काय होतं, पचन चांगलं होतं, भूक लागते आणि विशेषतः चिंच नुसती पाहिली किंवा याचे काही पदार्थ आहेत, जसं आपण याची गोळी करू शकतो आणि ती नुसती आपण पाहिली तरीसुद्धा तोंडाला पाणी सुटतं, लाळ सुटते, म्हणजे पाचकरस तयार व्हायला खूप मदत होते आणि अन्नासोबत आपण जर याला घेतलं तर पचन खूप चांगल्या प्रकारे होतं आणि पचन संस्थेमधले सगळे जे अवयव आहेत त्यांना प्रेरित करून पाचन करण्यासाठी ही उपयोगी ठरते. म्हणून चिंचेचा वापर आपण वरणासोबत किंवा भाजीसोबत अशा वेगवेगळ्या पदार्थामध्ये आपण करत आलेलो आहोत. तसंच मित्रांनो, ह्याचं पूर्ण राख जर केली, पंचांग घेतलं म्हणजे पानं आहेत, फुलं आहेत, फळ आहे, मूळ आहे, साल आहे, असं एकत्र करून जाळून याची राख केली तर त्याला इमलिका क्षार असं म्हणतात आणि हे खूप बहुगुणी औषध आहे. जेव्हा शरीरामध्ये, पोटामध्ये वेगवेगळ्या गाठी, विशेषतः लिव्हर त्याला सूज आलेली असेल, पांथरीला सूज आली असेल किंवा पोटातल्या वेगवेगळ्या अवयवांना सूज आलेली असेल किंवा खूप दिवस पोटदुखीचा त्रास असेल, पोटदुखीचा त्रास सुरू झाला म्हणजे काही वर्षापर्यंत, महिन्यापर्यंत लोकांना असतो, असा जर त्रास असेल तर शरीरामधले वात, पित्त आणि कफ तिन्ही दोष कमी करून जे पेन होत असतं, म्हणजे वेदना होतात पोटामध्ये, त्या कमी करण्यासाठी आणि गाठी कमी करण्यासाठी या वनस्पतीच्या क्षाराचा खूप चांगला उपयोग होतो. तसंच बऱ्याच वेळेस जो चिंचोका असतो, म्हणजे याचं जे फळ असतं ते फळ आहे ना, ते खूप दिवस चालणाऱ्या खोकल्यावर एक उत्तम औषध आहे. म्हणजे बऱ्याच वेळेस काय होतं की काही लोकांना खोकला येतो आणि तो खूप दिवस चालतो. विशेषतः झोपलं रात्री की त्यांना उठून बसावं लागतं आणि खोकला करावा लागतो. असा खूप दिवस चालणारा जर खोकला असेल तर चिंचोक्याची साल आपण सहाण्यावर उगाळायची आणि ते चाटण जर आपण घेतलं तर घशामधली सूज कमी होते, पडजीभ पडणं ज्याला आपण बोलीभाषेत म्हणतो आणि त्याच्यामुळे खोकला लागत असेल तर घशातली सूज कमी होऊन खोकला कमी करण्यासाठी खूप चांगला उपयोग होतो. आणि असा आहार्य पदार्थ, म्हणजे हे केवळ औषध नाही, औषध तर आहेच, पण उत्तम आहार्य पदार्थ आहे जे रुचिवर्धक म्हणजे चव वाढवणारं, भूक लागायला आपल्याला मदत करणारं, अन्नपचन चांगलं करणारं असं एक उत्तम औषध आणि आहार असं हे वृक्ष आहे असा, आणि हे उत्तम औषध आहे. मित्रांनो, आपल्याला हा व्हिडिओ आवडला आणि ही शास्त्रीय माहिती आवडल्यानंतर आपण अनेकांसोबत शेअर करा आणि व्हिडिओला लाईक करा. आमचं चॅनल मात्र नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.